किचनमध्ये नेहमी पसारा होतो, पाहिजे तसं किचन मेंटेन ठेवता येत नाही, तर आज तुमचा हा विचार मी बदलूनच टाकणार आहे. कारण वस्तूला जागा आणि जागेवर वस्तू हा जर नियम तुम्ही पाळला तर तुमचं किचन नेहमी स्वच्छ राहील. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता रेसिपींसोबत युजफुल व्हिडिओ देखील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण स्वयंपाकघर स्वच्छ राहण्याच्या महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. आता या ठिकाणी कणिक जेव्हा छोट्या क्वांटिटीमध्ये भिजवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही परातीमध्ये भिजवली तरीही चालते. परंतु जेव्हा जास्त कणिक भिजवायचे असते त्यावेळेस तुम्ही जेव्हा कणिक भिजवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस खूप सगळा पसारा होतो आणि खाली देखील कणिक सांडते आणि अगदी काम होण्यापेक्षा जास्त काम वाढतं. स्वच्छता अगदी करण्यासाठी अशा पद्धतीने जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये कणिक भिजवायची असेल तर खोलगट भांड्याचा वापर करा. उथळ आणि मोठ्या भांड्याचा वापर करण्यापेक्षा मी सजेस्ट करेन की खोलगट भांड्याचा वापर करा, म्हणजे कणिक सांडत नाही. त्याचबरोबर तुम्ही कणिक भिजवताना त्या बाऊलखाली तुम्ही अशा पद्धतीने नॅपकिन वापरा किंवा पेपरचा वापर करा, न्यूजपेपरचा वापर करा, जेणेकरून जरी त्यावर थोडीफार कणिक सांडली तर ती त्यावरच सांडते आणि आपलं किचन वटा स्वच्छ राहतो. त्यामुळे अगदी पसारा करण्यापेक्षा किंवा पसारा होण्यापेक्षा, कचरा होण्यापेक्षा तो कचरा होऊ नये यासाठीचा एक नक्कीच विचार करा. दुसरी म्हणजे महत्त्वाची टिप्स म्हणजे वस्तूला जागा आणि जागेवर वस्तू. तर काय, अगदी झाडू, केरभरणी अगदी दरवाजाच्या पाठीमागे ठेवा, म्हणजे शोधायची गरज पडत नाही. त्याचबरोबर अशा पद्धतीने रॅकमध्ये सुसंगतपणा ठेवा, अगदी सगळे भांडे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टीलच्या पितळाच्या डब्यांमध्ये स्वयंपाकाचं साहित्य शोधायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही पारदर्शक असणारी काचेच्या बरण्यांचा वापर देखील नक्कीच करा, त्यामुळे काम सोपं होतं. त्याचबरोबर अशा पद्धतीने आपण स्वयंपाक केल्यानंतर गॅस ओटा किंवा गॅस शेगडी ही अगदी थोडीशी तेलकट ही होतेच. त्यामुळे ती फक्त पाण्याने किंवा नॅपकिनने पुसून न घेता अगदी एक महत्त्वाची तुम्ही एक जिन्नस वापरू शकता की अगदी कमी बजेटमध्ये आहे आणि तुमचं किचन मेंटेन ठेवण्यासाठी ती खूप उपयोगी पडते. त्यासाठी अगोदर तुम्ही फक्त नॅपकिनने तुम्ही अगदी थोडासा स्वच्छ करून घेऊ शकता आणि त्यावरील जो तेलकट उडालेलं, फोडणी देताना तेलकट उडालेलं असेल त्यामुळे जो तेलकट होतं त्यासाठी अशा पद्धतीने एक स्प्रे बॉटल वापरा. त्यामध्ये थोडंसं तुम्ही या ठिकाणी लिक्विड तयार करून ठेवा. अगदी तुम्ही साबणाच्या पाण्याचं लिक्विड करू शकता किंवा शॅम्पूच्या पाण्याचं करू शकता किंवा थोडासा निरमा वगैरे, सर्फ एक्सल वगैरे टाकून त्याचं देखील एक लिक्विड करून ठेवू शकता आणि अगदी थोडंसं स्प्रे करायचं, जेणेकरून दररोज फोडणी देताना वगैरे थोडासा किचन वाटा किंवा गॅस स्टोव जो तेलकट होतो तो वरचेवर दररोज साफ केला जातो आणि त्यामुळे अगदी आपलं जे किचन वाटा आहे किंवा किचनचा गॅस शेगडी आहे ती अजिबातही तेलकट अशी होत नाही, अगदी छान क्लीन होते. त्यामुळे ही एक टिप्स तुम्ही नक्कीच वापरा. त्याचबरोबर आपण इथून पुढे देखील प्रत्येक आठवड्याला अशी एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला रोजच्या वापरामध्ये देखील तुमचं किचन अगदी कमीत कमी पसारा होऊन अगदी बेस्ट असं राहावं, मेंटेनन्स राहावं, यासाठीचे खूप सारे आपण किचनशी रिलेटेड आणि स्वच्छता ठेवणारे हे खूप सगळे पॉईंट पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण वर्षभर दररोज दुपारी 12 वाजता आपण एक नवीन रेसिपी पाहत असतो. त्याचबरोबर आपलं किचनमध्ये जे पिण्याचं पाणी असतं किंवा बेसिन असतं भांडे घासण्याचं, त्या ठिकाणी अशा पद्धतीने नॅपकिन आटवा, म्हणजे पाणी वगैरे ते सांडत नाही, हात वगैरे पुसण्यासाठी सोपं जातं. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅस ओट्यावर आपण शेगडी ठेवताना स्टाईलला खूप खेटून ठेवू नका, कारण फोडणी देताना वगैरे त्या स्टाईलवर उडतं आणि खूप खराब असे होते. त्यामुळे अशा पद्धतीचा डिस्टन्स नक्कीच ठेवा, त्यामुळे आपली स्टाईल देखील छान राहते. काही महत्त्वाचे प्लस पॉईंट असलेले आपण ही व्हिडिओ बनवलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करा, त्याचबरोबर कमेंट करा आणि उद्या दुपारी 12 वाजता रेसिपी पाहायला विसरू नका. धन्यवाद.